माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. या अनुषंगानं आज खासदार ओमराजे निंबाळकर हे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील या कुटुंबियाची भेट घेण्यासाठी आलेत. दादा, काय सांगाल, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे शिवसेनेची, त्याबाबत आपली काय प्रतिक्रिया असणार आहे? निश्चित लाखो मेले तर चालतात, पण लाखोचा पोशिंदा कधी मरू नये अशी एक म्हण असते. मला वाटतं ती तंतोतंत तात्याच्या बाबतीत त्या ठिकाणी खरी उतरते की ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला आपला आधार वाटावा किंवा आपल्या घरातला कोणतरी माणूस आहे इतका जवळचा वाटावा आणि आपल्या घरातल्या माणसाला ज्या पद्धतीने आपण काम सांगतो त्या पद्धतीनं सांगता यावं इतका जवळचा वाटणारा मला वाटतं ज्ञानेश्वर तात्यासारखं नेतृत्व आमच्यातनं निघून जाणं ही फार मोठा धक्का आमच्यासाठी आहे, सर्वसामान्य माणसासाठी आहे. आणि निश्चितपणे जे प्रेम तात्यावर यापूर्वी मतदारसंघानं केलेलं आहे, मला वाटतं आता मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की आपण सुद्धा त्याच ताकदीनं त्याच प्रयत्नानं तात्यांच्या कुटुंबियाच्या पाठीमागे उभा राहणं आणि तात्याने जो हा समाज रूपी श्रीमंती जमा केलेली आहे त्याला सांभाळायची जबाबदारी सुद्धा मला वाटतं तुमची आमची सगळ्यांची आहे आणि ती फार मोठी जबाबदारी आहे. निश्चितपणे पक्ष नेतृत्वाला सुद्धा तात्याचं योगदान पक्षाबद्दलचं माहिती आहे. जे महाराष्ट्रातलं राजकारण झालं त्या फाटाफुटीच्या खोकापेटीच्या राजकारणात सुद्धा कुठेही न डगमगता प्रामाणिकपणे तात्या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे त्या ठिकाणी ठामपणे उभे होते. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी नेतृत्वाला माहिती आहेत आणि आपण जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे की तात्यांची भर कोणच भरून काढू शकत नाही, पण शेवटी त्यांचा वारसा त्यांचं नेतृत्व त्या ठिकाणी त्यांच्या अपेक्षा त्यांच्या इच्छा मला वाटतं इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इथल्या सर्वसामान्य माणसाची जबाबदारी आहे की ते आपल्या रूपानं आपण पूर्ण करणं अपेक्षित आहे. तात्या की येणाऱ्या विधानसभेमध्ये एक प्रबळ उमेदवार म्हणून या मतदारसंघातून त्यांच्याकडे बघितलं जात होतं, परंतु आता तात्यांचं निधन झाल्यानंतर कार्यकर्त्यांमधून त्यांच्या पुत्र रणजित पाटील यांची उमेदवारी मागली जाते. याबाबत आपण पक्षाकडे कशा पद्धतीने मागणी वगैरे केली? निश्चितपणे आता कसं आहे, महाविकास आघाडीचं आपलं सरकार आहे. महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत आणि पक्ष नेतृत्व त्या ठिकाणी प्रत्येक पक्षातला, आता मी समजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातला आहे, मला वाटतं की ही जागा माझ्याच पक्षाने लढवावी असं प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याला वाटत असते की ही जागा त्या पक्षाने लढवावी. पण शेवटी पक्ष नेतृत्व त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे आणि पक्ष नेतृत्वाला ह्या मतदारसंघाचा जो आढावा द्यायचा आहे की बाबा ही जागा कुठली जागा कुणी लढवली पाहिजे ह्याच्या बाबतीत आम्ही सविस्तर अशी चर्चा आमची पक्ष नेतृत्वाकडे झालेली आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला दिसेल. ऐन निवडणुकीच्या काळामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरती अँजिओप्लास्टी करण्यात आलेली आहे. यामध्ये काय आता याच्यामुळे प्रचारावरती देखील बंधन येणार आहे ठाकरे साहेबांवर, त्यावर काय प्रतिक्रिया असणार? एक लक्षात घ्या की हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं योगदान हा महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही. मला वाटतं बाळासाहेबांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, लोकसभेचा सभापती ह्या पदाची दारं उघडी करून दिली होती. दुर्दैवानं अशा सामान्य नेतृत्वाला त्या ठिकाणी राजकारणाची ही दारं ज्या बाळासाहेबांनी खुली करून दिली त्याच बाळासाहेबांच्या पुत्रांना म्हणजेच उद्धवजी ठाकरे साहेबांना त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून खाली खेचायचं पाप आमच्यातल्याच काही नालायक मंडळींनी त्या ठिकाणी केलंय. आणि निश्चितपणे उद्धवजींची प्रकृती ही आई तुळजाभवानीच्या कृपेनं निश्चितपणे चांगली राहील. साहेब हे लढवई आहेत आणि मोठ्या ताकदीनं मोठे परिश्रम घेऊन ज्या पद्धतीनं लोकसभेला साहेबांनी त्या ठिकाणी प्रचार केला त्याच तर्फेनं साहेब भविष्य काळात सुद्धा आपल्याला प्रचार करताना दिसतील. रणजित पाटील यांना उमेदवारी मिळू शकते का, साधारण काय त्याबद्दल? हा विषय एक लक्षात घ्या. ही सरकार आहे महाविकास आघाडीचं. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कुठली जागा कुणी लढवावी हा ठरवायचा अधिकार सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, शरदचंद्रजी पवार साहेब असतील आणि काँग्रेसचं जे शीर्ष नेतृत्व आहे ही 3 मंडळी बसून त्या ठिकाणी ठरवणार आहेत. आमची भावना जर आपण विचारली तर निश्चित प्रत्येक पक्षातल्या माणसाला, तर मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता आहे, मला वाटणं साहजिक आहे की ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानंच लढवावी. त्यामुळे आमची मागणी आम्ही काय मांडायची ती पक्ष नेतृत्वाकडे मागितलेली आहे आणि पक्ष नेतृत्व निश्चितपणे त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल. यांनी या भूमपरांडावासी जे मतदारसंघ आहे त्याबाबत जे काही या भूमपरांडावासी मतदारसंघाची जी मागणी आहे ती वरिष्ठ पातळीवर केलेली आहे. कारण संतोष शिंदेसह शीतकुमार मोठे, TV9 मराठी, परांडा.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.